बुलढाण्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात असलेल्या गर्भाच्या पोटातही गर्भ वाढत असल्याची दुर्मिळ घटना निदर्शनास आली होती। या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली आहे, तर या अर्भकाच्या पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती इथं दाखल करण्यात आले। सकाळी 11 वाजता बाळावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। शस्त्रक्रियेसाठी स्पेशल डॉक्टर सुद्धा बोलावण्यात आल्याची माहिती आहे। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। संदीप। विक्रांत, खरं तर गेल्या 5 ते 6 दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील एक 9 महिन्याची गर्भवती महिला ही प्रसूतीसाठी बुलढाण्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाली होती आणि त्यानंतर प्रसूतीपूर्वी तिची डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। या महिलेच्या पोटामध्ये 9 महिन्याचा गर्भ होता आणि त्या गर्भाच्या पोटामध्येही एक गर्भ वाढत असल्याचं एक आश्चर्यचकित आणि दुर्मिळ असा प्रकार उघडकीस आला होता। खरं तर हा जो प्रकार आहे हा देशभरात गेल्या आजपर्यंत देशभरात ही 15वी घटना आहे असं तज्ञांचं मत आहे, तर राज्यामध्ये आतापर्यंत ही दुसरी घटना घडलेली आहे। या महिलेची काल सुखरूपरित्या अतिशय जोखमीची असलेली प्रसूती ही तज्ञ डॉक्टरांनी या ठिकाणी बुलढाण्यामध्ये केलेली आहे आणि या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाला कालच अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं। आज या बाळावर 11 ते 11:30च्या दरम्यान तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत, त्याच्यावर ऑपरेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये असलेला गर्भ तो गोळा जो आहे तो बाहेर काढला जाणार आहे। सध्या तरी या दोघंही मायलेकांचा जो प्रकृती आहे ते स्थिर असल्याचे बोललं जात आहे आणि अतिशय ही दुर्मिळ घटना आहे आणि याच्यामुळे जिल्हाभरात जे आहे ते आश्चर्य देखील व्यक्त केलं जात होतं। विक्रांत। बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।